नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेखांक 138. कालीबावडीच्या बडीछित्री आश्रमातील आम्रानुभव. खुजावापासून नर्मदा मैयाचा किनारा सुटला. आता रस्त्याने चालत 40 किलोमीटर दूर असलेल्या मांडवगडापर्यंत जायचं होतं. या परिसरामध्ये यवन खूप मोठ्या संख्येनं होते. जाणवण्याइतपत त्यांची संख्या आणि व्यावसायिक प्राबल्य होतं. इथे एक धरमकाटा होता. त्यावर वजन करायचं ठरवलं. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की धरमकाटा म्हणजे सामानासहित भरलेल्या मालासहित ट्रकचं वजन करणारा एक मोठा वजन काटा असतो. एक मोठा लोखंडाचा रॅम्प असतो ज्यावर एक ट्रक उभा करायचा असतो आणि डिजिटल काट्यावर तुमचं वजन कळतं. या काट्यावर खरं म्हणजे माणसाचं वजन करू नये, परंतु तरी देखील 10 किलोपर्यंत अचूकता याच्यामध्ये येते. याचा अर्थ आलेल्या वजनापेक्षा 10 किलो कमी किंवा 10 किलो जास्त इतकाच फरक राहतो. धरमकाट्यावर माझं वजन सामानासह 120 किलो भरलं. परिक्रमेला सुरुवात केली तेव्हा सामानासह माझं वजन 100 किलो भरलं होतं आणि पुढे ते 90 किलो झालं होतं. परंतु धनुष्यबाण आणि सोबत असलेले नर्मदा मैयामधील बाण यांच्यामुळं पुन्हा एकदा वजन 120ला टेकलं. अर्थात माझं वजन कमीच होत चाललं होतं, परंतु पाठीवरील भार मात्र प्रचंड वाढत चालला होता. विशेष म्हणजे त्यामध्ये कपडे वगैरे काहीच नसून केवळ बाणलिंगांचं ते वजन होतं. त्यामुळे ज्यांना मी परिक्रमेवरून आल्यावर शिवलिंगे वाटली होती त्यातील बहुतांश शिवलिंगे ही बरीच परिक्रमा फिरून आलेली आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. असो, इथे एका दुकानदाराने मला केळी दिली. ती स्वीकारून पुढे पगारा गावाच्या दिशेने चालू लागलो. इथे वाटेमध्ये एक खूप सुंदर गणेश मंदिर आहे. पुरातन मंदिर आहे. इथे बसून काही काळ गणेशाची आराधना केली. इथले महंत थांब म्हणून आग्रह करत होते, परंतु पुढे चालावे अशी इच्छा आतून होत होती. त्यामुळे त्यांना विनम्र नकार देत पुढे निघालो. हे गणपती मंदिर लक्षात राहिलं ते मुख्यत्वे करून तिथे असलेल्या झाडांमुळे. इथे महादेवाची पिंड देखील स्थापित केलेली होती. सर्वच झाडांना सुरेख असा पार आणि रंगरंगोटी करण्यात आली होती. इथल्या स्थानिक पद्धतीनुसार गणपतीची देखील रंगरंगोटी केली जाते. मंदिर सुरेख आणि भव्य आहे. मंदिर परिसरात खूप झाडं लावण्यात आली आहेत. मंदिराचं कुंपण देखील सुंदर आणि सुशोभित आहे. अगदी रस्त्यावर असलेलं हे मंदिर टाळून कोणीही पुढे जाऊ शकत नाही इतका हा परिसर आकर्षक आहे. मी वक्रतुंड गणेशाचं असं शेंदूर लिपीत ध्यान पाहिलं. वक्रतुंड गणेशापुढं त्याचं वाहन मूषक देखील स्थापित करण्यात आलंय. मध्ये पिपल्यागुट हे गाव ओलांडलं. सर्व रस्ते कच्चेच होते. या गावामध्ये गावाच्या बाहेर घनदाट झाडीमध्ये हनुमंताचं एक प्राचीन मंदिर होतं. इथे एक साधू काही भगत मंडळींसोबत गांजा पीत बसले होते. त्यांनी मला चहा पिण्यासाठी बसवून घेतले आणि बराच वेळ त्यांचा गांजा पिण्याचा कार्यक्रम बघण्याची पाळी माझ्यावर आली. या साधूंनी गावातील लहान मुलांना देखील गांजा पिण्याची सवय लावली होती हे पाहून मनोमन थोडंसं वाईट वाटलं. तिथे सेवा करणाऱ्या लहान मुलांना जाता येता एक कश मारण्याची आज्ञा ते करायचे. बोलण्याची काही सोय नव्हती कारण सर्वच लोक गांजा ओढण्यामध्ये घडलेले होते. शेवटी कसाबसा चहा पिऊन जंगलातल्या शेतातल्या रस्त्यानं पुढे वाटचाल चालू केली. हेच ते पिपल्यागुटच्या गावाच्या बाहेर असलेलं जंगलातलं प्राचीन हनुमान मंदिर किंवा आश्रम. भरपूर चालून कालीबावडी या गावामध्ये आलो. इथे एक ऐतिहासिक विहीर किंवा बावडी आहे ज्यावरून या गावाला हे नाव पडलं आहे. मी आलो होतो तेव्हा गावाचा बाजारचा दिवस होता, त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. इथे किशोरकुमार राठोड नावाचे एक दुकानदार भेटले. त्यांनी मोठ्या आग्रहपूर्वक त्यांच्या किराणा दुकानामध्ये बोलावून नेले. मी पुण्याचा आहे हे कळल्यावर त्यांना विशेष आनंद झाला, कारण ते पुण्याजवळ असलेल्या नारायणपूरच्या नारायण महाराजांचे अनुग्रहित होते. मी मध्यंतरी माझ्या मित्रासोबत नारायणपूरची गुरुवारची वारी करायचो हे कळल्यावर तर त्यांना फारच आनंद वाटला. दिनेश रावल नावाचा हा माझा मित्र करोनाच्या धामधुमीमध्ये देवाघरी गेला. त्याच्यासोबत मी अनेक वेळा गुरुवारची वारी केलेली आहे. कात्रज इथे राहणारे माझे अजून काही मित्र आहेत जे देखील ही वारी करायचे. त्यांच्यासोबत सुद्धा मी ही वारी करायचो. महाराजांनी नुकताच देह ठेवला असं कळलं. किशोरकुमार यांनी मोठ्या आग्रहाने मला शीतपेय पाजलं. आता पुढे जाऊ नये, गावाच्या बाहेर असल्यामध्येच मुक्काम करावा असं त्यांनी मला सांगितलं. बाजारातील भिल्लांची मजा पाहत पुढे चालू लागलो. या संपूर्ण परिसरामध्ये मावा गुटखा खाण्याचं प्रमाण फार
मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मावा गुटखा खाण्याचं फार मोठं व्यसन सर्वांना लागलेलं आहे. अगदी लहान मुले-मुली आणि महिलासुद्धा सर्रास गुटखा खाताना आणि सर्वत्र पचापचा थुंकताना दिसतात. इतका महाग गुटखा खाण्यामागचे खरे कारण काय हे अजूनही कळत नाही. एकंदरीत गुटखा खाणारा म्हणजे प्रतिष्ठित असा काहीतरी भ्रष्ट आणि भ्रमिष्ठ समज या लोकांचा झालेला आढळतो. मला अगदी पक्का आठवतं, मी लहानपणी माझ्या वडिलांना विचारलं होतं की गुटखा म्हणजे काय? कारण त्यावेळी स्टार गुटखा, माणिकचंद गुटखा यांच्या जाहिराती सर्वत्र झळकायच्या. त्यावर माझ्या वडिलांनी एका वाक्यात उत्तर दिलं होतं, जे आजही माझ्या स्मरणात आहे. ते म्हणाले होते, गुटखा या शब्दामध्ये ट सायलेंट आहे. असा संस्कार जर प्रत्येक बालकावर झाला तर मला वाटत नाही की कोणी गुटखा खाईल. थोडंसं पुढं आल्यावर भैरवनाथाचं एक पुरातन मंदिर लागलं. एका झाडाखाली भगव्या रंगाचं छोटंसं मंदिर दिसत होतं. या मंदिरापेक्षा 20 ते 25 पट मोठी मशीद या मंदिराची जमीन खाऊन बांधण्यात आली होती. गावकऱ्यांच्या नजरेसमोरच हा सर्व खेळ उभा राहिला होता. परंतु सर्व धर्मसमभाव राखायचा म्हणून गावातील कोणी त्याला विरोध केला नाही. या गावामध्ये मोठ्या प्रमाणात यवनांची हालचाल दिसत होती. भैरवनाथ मंदिराशेजारी एक चहावाला होता. त्याने मला चहा पाजला आणि बिस्किट देखील दिली. हा बिचारा आदिवासी हिंदू होता. त्याने मला त्याच्या डोळ्यासमोरचे स्थान कसं भ्रष्ट झालं याचा इतिहास सांगितला. तसेच त्याने सांगितले की कालीबावडी गावात फारसे मुसलमान नाहीत, परंतु धर्मपुरी इथून रोज नमाज पडायला शेकडो मुसलमान इथे येतात आणि शक्तिप्रदर्शन करतात. त्यामुळे गावातील आदिवासी हिंदू काही बोलत नाहीत. हाच तो कालीबावडी गावातला अतिपुरातन कालभैरवनाथ मंदिरावर अतिक्रमण करून बांधलेला दर्गा. आपण जर नीट पाहिलं तर काळभैरवनाथाचं केशरी मंदिर तुम्हाला दिसेल आणि ते मंदिर पाहिल्यावर तुम्हाला अतिक्रमणाच्या आकाराच्या पट्टीचा अंदाज येईल. हे बघा, हे काळभैरवनाथाचं मंदिर आहे. त्याच्या मागचं अतिक्रमण बघा. हजरत अब्दुल्ला शाह बियाबाणी असं या दर्ग्याचं नाव आहे. दर्ग्याच्या भव्य आकारापुढं काळभैरवनाथाचं मंदिर अक्षरशः लपलेलं आणि दबलेलं आहे. इथे स्वाभाविकच हिंदूंना त्यांचे सण साजरे करण्यात मर्यादा येतात आणि अडचणी देखील येतात. लवकरच हे मंदिर नष्ट झालं अशी वार्ता आली तर आश्चर्य वाटणार नाही, अशी एकंदर परिस्थिती आहे. आपण जर नकाशामधून बघितलं तर काळभैरवनाथाचं मंदिरच गायब करण्यात आलं असं तुमच्या लक्षात येईल. बाजूला हजरत शकूर बाबा दर्गा नावाचा अजून एक दर्गा उभा केला आहे. याच गावाच्या बाहेर गुप्त होण्याच्या मार्गावर असलेलं गुप्तेश्वर महादेवाचं देखील एक मंदिर आहे, जे पूर्णपणे जंगलानं व्यापलेलं आहे. आदिवासी लोक जितके हिंदू धर्मापासून दूर जातील तितकी ही मंदिरं लवकर नष्ट होतील. अंधार पडण्यापूर्वी बडीचित्री या गावात असलेल्या आश्रमामध्ये पोहोचलो. कच्च्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एका समतल टेकाडावर हा आश्रम बांधण्यात आला होता. आश्रम अतिशय नीटनेटका व सुंदर होता. स्वामीदेव नामक मूळच्या मुंबईकर तरुण आणि हसतमुख साधूनं हा आश्रम चालवला होता. साधूने मुंबई पाहिलेली असल्यामुळं अर्ध जग पाहिलं होतं. त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात एक वेगळा स्मार्टपणा होता. इथेच नरेश गिर नावाचे एक उत्तर भारतीय साधू सेवा देण्यासाठी थांबले होते. नर्मदानंद नावाचे एक संन्यासी देखील तिथे काही काळ मदतीसाठी थांबले होते, जे मूळचे पश्चिम बंगालचे होते आणि पूर्वाश्रमीचे संघप्रचारक राहिलेले होते. हे तीनही साधू पक्के साधू असल्यामुळं आश्रमातील वातावरण अतिशय खेळीमेळीचं, आनंदाचं आणि शास्त्रचर्चेने भारलेलं असं होतं. इथून पाय हलूच नये असं वाटावं अशी वातावरण निर्मिती करण्यात या साधूंना यश आलं होतं. असे आश्रम फार थोडे आढळतात. इथे भजन करण्यासारखा आनंद अजून कुठे मिळणार? स्वामीदेव महाराज हौशी असून त्यांनी आश्रमामध्ये कारंजं वगैरे लावलेलं आहे. आश्रमामध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई रात्री केली जाते. स्वामीदेव महाराजांना फोटोग्राफीची देखील भारी हौस आहे. आनंद लेते चलना है हे त्यांचं आवडतं वाक्य आहे. नर्मदामाई या काठी बसलेले स्वामीदेव महाराज आपण बघतोय आणि हे आहेत नर्मदामाईमध्ये उभे असलेले स्वामीदेव महाराज. एका खडकाळ टेकडीचा कायापालट करून त्यांनी त्यावर नंदनवन फुलवलं आहे. इथं त्यांनी चंद्रमौळेश्वर महादेवाची स्थापना केलेली आहे. आश्रमामध्ये दर पौर्णिमेला आणि अमावस्येला कन्यापूजन केलं जातं. स्वामीदेव महाराजांना दाढी-मिशा फारशा नाहीत, त्यामुळे ते वयाने खूप तरुण दिसतात. सज्जनगडावर बदलापूर इथला अनंता करमरकर नावाचा एक रामदासी स्वयंपाकी होता. त्यांची आठवण मला या महाराजांना पाहून वेळोवेळी होत असे. दोघांच्या चालण्या, बोलण्या, दिसण्यात, वागण्यात मोठे साम्य होते. एका निवांत क्षणी नरेश गिर महाराज आणि स्वामीदेव महाराज आश्रमाच्या प्रांगणामध्ये बसलेले आपल्याला दिसत आहेत. चंद्रमौलेश्वर महादेवाची उपासना करत बसलेले स्वामीदेव महाराज आपण इथे बघू शकतोय. आणि हे आहेत
केवळ आणि केवळ अध्यात्माविषयी बोलणारे नरेश गिर महाराज. पक्का साधू हे आहेत चंद्रमौलेश्वर महादेव आणि आश्रमाचा सुरम्य असा परिसर आणि परिक्रमावासी भोजनाला बसतात ती जागा आपण बघतोय. एकंदरीत या आश्रमातला वेळ खूप चांगला चालला होता. मी आधी फिरून सर्व आश्रमाचा परिसर पाहिला. आश्रमामध्ये बरीच नवीन बांधकामे करण्याचा स्वामींचा मानस होता. परिक्रमावासींसाठी व साधकांसाठी साधनकुटी बांधण्याचा त्यांचा निश्चय होता. आश्रम मुळात एका छोट्या टेकडीवर असल्यामुळं इथून आसपासचा परिसर खूप छान दिसायचा. समोर भव्य मांडवगडचा पहाड दिसायचा. स्वामींनी इथे बरीच झाडे लावली होती. नियोजनपूर्वक फळझाडे, फुलझाडे आणि भाजीपाला लावला होता. गावातील तरुणांचा आश्रमामध्ये चांगला राबता होता. तरुणांचं चांगलं संघटन स्वामीदेव महाराजांनी केलेलं होतं. स्वामींनी मला त्यांची कुटी आत नेऊन दाखवली. बंगाली संन्यासी आणि नरेशगिर संन्यासी हे दोघे तर अतिशय अप्रतिम साधू होते. बंगाली संन्यासी केवळ देशाबद्दल बोलायचे. नरेशगिर महाराज फक्त शुद्ध अध्यात्माबद्दल बोलायचे. आम्ही तिघांनी बसून खूप काळ एकत्र शास्त्रचर्चा केली. आधी देश का आधी देव या विषयावर आम्ही तासनतास चिंतन केलं. दोघांच्या मधली एक समन्वयाची भूमिका माझी सुरुवातीपासून राहिलेली आहे ती दोघांनाही पटली. देवाचा शोध घेणे हे महत्त्वाचे आहेच, परंतु त्यासाठी लागणारे पूरक, सकारात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण ज्या एकमेव देशामध्ये आहे तो देशच जर टिकला नाही तर देव सापडणं किती कठीण आहे. इथे अजून काही परिक्रमावासी उतरले होते. बंगालचा युकेलेलो वाद्य वाजवणारा तरुण सुमन मुजुमदार हा देखील इथे काही वेळाने आला. तो थोडासा घाबरलेला होता. मागच्या मुक्कामावर त्याचं एका सहपरिक्रमावासीशी भांडण झालं होतं. हा मोदींना शिव्या घालतो म्हणून तो मोदीभक्त परिक्रमावासी याच्या डोक्यात काठी घालायला निघाला होता. माझ्या संपूर्ण परिक्रमेमध्ये इतका टोकाचा मोदीभक्त असलेला एकच मनुष्य मला भेटलेला होता. ते होते आपले तुकारामबुवा सुरवसे. मी वर्णन करून सांगितल्यावर सुमन मुजुमदारने ओळखले की हाच तो परिक्रमावासी होय. ते किती भयानक आहेत याचे रसभरीत वर्णन मी त्याला करून सांगितले आणि सुमनने पुढे गाडीने निघून जाण्याचा निर्णय घेऊन टाकला. एकंदरीत दोघांमधील विसंवाद चांगलाच विकोपाला गेला असावा. बंगाली संन्यासी महाराजांनी त्याला बंगाली भाषेमध्ये खूप काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर काही फरक पडला असावा अशी अपेक्षा आहे. परंतु एकंदरीत केवळ समोरच्या व्यक्तीला उचकवण्यासाठी किंवा भडकवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची निंदा नालस्ती करणं हे या वामपंथप्रेमी तरुणाला चांगलंच महागात पडल्याचं त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. या आश्रमामध्ये मला अनेक अवलिया भेटले. त्यातली अजून एक व्यक्ती म्हणजे नगरचे सीमा सुरक्षा बल अथवा BSFमधील माजी सैनिक रामनाथ ताकटे हे होय. ते स्वतःचा उल्लेख आवर्जून भगोडा सैनिक असा करायचे. भारतीय लष्कराने सेवेतून बडतर्फ केलेल्या लोकांना अर्थात कोर्ट मार्शल झालेल्या लोकांना भगोडा म्हणण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये आहे, म्हणजे घाबरून पळून गेलेला सैनिक. पण रामनाथ काका स्वतःचा उल्लेख मोठ्या अभिमानाने भगोडा करून का घेत आहेत हे मला काही कळलं नाही. मी त्यांना त्यांच्या भगोडा या शब्दावर आक्षेप घेतला. त्यांना खोदून विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांची नियुक्ती राजस्थानच्या सीमेवरती गस्त घालण्यासाठी झालेली असताना तिथे एका महिलेवर हात उचलणाऱ्या माणसाला यांनी बेदम चोप देऊन ठार केले होते. ही कृती लष्कराच्या शिस्तीमध्ये बसणारी नसल्यामुळे त्यांचं कोर्ट मार्शल करण्यात आलं होतं. परंतु त्यांना या गोष्टीचा अतिशय अभिमान होता. अगदी अशीच न्यायप्रिय कृती करून कोर्ट मार्शल झालेले माझे अजून एक मित्र आहेत. त्यामुळे मला यांचा भावार्थ लगेच समजला. भारतीय लष्करातील काही नियम जे पूर्वीच्या काळी इंग्रजी सरकारला धार्जिणे ठरतील अशा रीतीनं निर्माण केलेले होते ते आपण स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील अजूनही परंपरेनं चालू ठेवलेले आहेत. ते बदलण्याची वेळ आता आलेली आहे असे फार वाटते. हे रामनाथ ताकटे कट्टर मोदीभक्त होते आणि अण्णा हजारे यांचे टोकाचे विरोधक होते. त्यांनी अण्णा हजारे यांच्यावरती अनेक खटले दाखल केलेले आहेत असे त्यांनी मला सांगितले. अण्णा हजारे हे देखील लष्करातून बडतर्फ करण्यात आलेले जवान होते असा यांचा दावा होता आणि जो कोणी भेटेल त्याला त्याचे पुरावे देण्याची त्यांची तयारी होती. रामनाथ ताकटे काकांचे काही फोटो मला अचानक गुगल नकाशावर सापडले, ते देखील मी इथं सोबत जोडतो आहे. हेच ते रामनाथ ताकटे, नगरचे, राहुरीचे. ते रामनाथ ताकटे यांच्या परिक्रमेदरम्यान काढलेला हा फोटो आहे, कारण त्यांचे सोबत जे सहपरिक्रमास आहेत ते नंतर मला भेटले होते जयंती मातेच्या जंगलात. एकंदरीत अण्णा हजारे या विषयावरती ते तास 2 तास पोटतिडकीने बोलले. मला या विषयात फारसं स्वारस्य नसल्यामुळं मी फारसा उत्साह दाखवला नाही, परंतु त्यांच्याकडे अनेक गोष्टींचे पुरावे आहेत असे ते वारंवार सांगत होते. काका एकंदरीत तापट स्वभावाचे होते आणि अतिशय तळमळीने बोलायची त्यांना सवय होती. परिक्रमेला देखील ते अचानक घरातील सुनबाईंसोबत झालेल्या तात्विक मतभेदामुळे निघाले होते. ते पूर्ण वेळ चालत नसत, गरज पडल्यास गाडीने प्रवास करत. असो, या आश्रमामध्ये एक गमतीशीर अनुभूती मला आली. त्याचं असं आलं. सकाळी कालीबावडीकडे चालत येताना मध्ये थोडीफार झाडी लागली. तिथे मला आंब्याची झाडे दिसली. झाडांना भरपूर आंबे लागले होते आणि काही आंब्यांना पाड आला होता. ते पाहिल्याबरोबर आता आंब्यांचा हंगाम सुरू झाला असे माझ्या लक्षात आले. आंबा हे फळ अर्थातच मला देखील खूप आवडते.
आणि ते फळ पाहिल्यामुळे मनामध्ये आंबा खाण्याची सुप्त इच्छा निर्माण झाली. पुढे मी तो प्रसंग विसरून गेलो. इकडे संध्याकाळ झाल्याबरोबर नरेशगिर महाराजांनी मला आवाज दिला. अरे पूनावाले बाबाजी, जरा यहाँ आओ तो. आप महाराष्ट्र से हो ना? जरा देखो किसी भगत ने यह क्या भेजा है महाराष्ट्र से. असे म्हणत त्यांनी आंब्याची एक पेटी माझ्यापुढे केली. ती उत्तम दर्जाची रत्नागिरी हापूसची पेटी होती. त्यामधील फळ हे निर्यातीच्या दर्जाचे अर्थात एक्सपोर्ट क्वालिटीचे होते. कोकणामध्ये माझे अनेक मित्र असल्यामुळे मला आंब्याची प्रतवारी वगैरे याबाबत थोडेफार ज्ञान आहे. आपण जे काही आंबे भारतामध्ये खातो ते बऱ्यापैकी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दर्जाचे आंबे असतात. निर्यात करण्याच्या योग्यतेचा माल हा पूर्णपणे बाहेर देशामध्ये पाठवला जात असतो. हा आंबा त्या दर्जाचा होता. ही पेटी पाठवून बरेच दिवस झाले होते, त्यामुळे आतील फळ अगदी तयार झाले होते. बहुतेक ही हंगामातली पहिली पेटी पाठवलेली असावी. परंतु उत्तर प्रदेशमधील शरीर असलेल्या नरेशगिर महाराजांना आंबा या क्षेत्रातली फारशी माहिती नसल्यामुळे त्यांनी ती पेटी एका बाजूला ठेवून दिली होती. त्यातील सर्वच आंबे तयार झालेले असून ते लवकरच संपवले नाहीत तर त्यांची चव उतरेल असे मी महाराजांना सांगितले. तो फिर इसका क्या कर सकते हैं? नरेशगिर महाराजांनी मला विचारले. कुछ भी कर सकते हैं. ये पेटी कितने की होगी? महाराजांनी उत्कंठेने मला विचारले. हंगामातील या दर्जाच्या आंब्याची पहिली पेटी ही काही हजार रुपयांना असते हे मी त्यांना सांगितले. 6-7 हजार रुपये ही या पेटीची, नवीन पेटीची अगदी किरकोळ किंमत असू शकते. हा आकडा सांगितल्यावर मात्र नरेशगिर महाराजांचे डोळे मोठे झाले. ते म्हणाले की बाबा रे, इतके महाग आंबे असतील तर ताबडतोब यांची विल्हेवाट लावून टाक. असली महागडी बला आमच्या डोक्याच्या मागे नको. सर्वानुमते या आंब्यांचा आमरस करायचं ठरलं आणि मग मी आंबे स्वच्छ धुवून बाहेर मोकळ्या पटांगणामध्ये पसरून घेऊन बसलो. सोबत मदतीला बंगाली संन्यासी आणि सुमन मुजुमदार देखील आले. ताकटे काका साई आणि कोळी खायला बसवले. थोड्याच वेळात अप्रतिम असा आमरस तयार झाला. या भागामधील लोकांसाठी तो नवीन पदार्थ होता. आता सर्वजण भोजन की हरिहर करणार इतक्यात अजून 8-10 परिक्रमावासी जे नाशिक आणि नगर भागातले होते ते तिथे जथ्याने पोचले आणि माझा चेहरा एकदम हिरमुसला झाला. कारण त्या पातेलेभर आमरसाला आता इतके सारे वाटणीदार मिळाले म्हणून मला खरोखरच मनापासून वाईट वाटलं. इकडे नरेशगिर महाराज गरम गरम पोळ्या करायला बसले आणि सर्वांची भोजनाची पंगत बसली. महाराजांना आमरस या विषयातले फारसे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी प्रत्येकाला एक छोटी छोटी वाटी दिली आणि वाटीभरून आमरस वाढला. सोबत त्यांनी फणसाची भाजी केली होती जी अतिशय अप्रतिम झालेली होती. उत्तर प्रदेशामध्ये फणसाची भाजी किंवा कठल की सब्जी हा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे आणि तो पदार्थ ज्या पद्धतीने करतात ती पद्धत आणि चव मला खूप आवडते. सर्वांनी जेवायला सुरुवात केली आणि 1च मिनिटात सर्वांचा आमरस संपला. भोजनप्रसादी घेण्यासाठी बसलेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रीय लोकांचे प्राबल्य असल्यामुळे सर्वांनाच आमरस मिळाल्याचा मोठा आनंद झाला होता. सर्वच जण एकमेकांना खाणाखुणा करू लागले. आमरसाचं काय, कधी वाढताय, असा सर्वांचा भाव होता. मी नरेशगिर महाराजांच्या जवळ बसलेलो होतो. मला सर्वांनी खाणाखुणा करून महाराजांना आमरस वाढायला सांगायची सूचना केली. परिक्रमेमध्ये काहीही मागून खायचं नसते, त्यामुळे मी बोलत नव्हतो आणि माझ्या शेजारी बसलेले सर्व मराठी परिक्रमावासी कोपराने ढोसून मला बोलण्यासाठी उद्युक्त करत होते. शेवटी सर्वांची इच्छा आहे असं बघून मी महाराजांना विचारले, महाराज आमरस पूर्ण हो गया क्या? पूर्ण होणे म्हणजे वाढ संपणे, महापूर्ण म्हणजे पूर्णपणे संपणे. महाराज म्हणाले, नहीं नहीं, बहुत बाकी है बाबा, यह सब आज ही महापूर्ण कर देना है. अरे भगतराम, जरा ले आओ तो आमरस का भगोला. वाढण्याची सेवा करण्यासाठी आलेला एक स्थानिक ग्रामस्थ तत्परतेने आतमध्ये गेला आणि आमरसाचे पातेले घेऊन बाहेर आला. पहिला मीच समोर बसलेलो होतो. त्याने आमरस वाढण्यासाठी डाव पातेल्यामध्ये घातला. रस चांगला ढवळला आणि वाढण्यासाठी डाव माझ्या ताटावर आणला. मला अत्यानंद झाला. वाटी छोटी असली तरी पुन्हा पुन्हा रस मागून घेऊ असे मी ठरवले. भगतरामने रस वाढताना एक फार मोठा घोटाळा केला. त्याने मला रस वाढताना चुकून डाव माझ्या वाटीला टेकवला. अरे अरे अरे, फेक दो ये आमरस, पूरा झूठा हो गया. नरेशगिरी महाराज जोरात ओरडले आणि सर्वांचे चेहरे पडले. वाढताना कधीही ताटाला डाव टेकवायचा नसतो असा साधू समाजातला एक अतिशय कठोर नियम आहे आणि तो शास्त्रीय देखील आहे. जंतूंचे आदानप्रदान टाळणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. हाच नियम भक्ताने तोडलेला होता. तो देखील एकदम घाबरला आणि उठून उभा राहिला. नरेशगिरी महाराज म्हणाले, जाओ या आमरस बगीचे में जाके फेक दो. सर्वांचीच तोंडे पडली. हातातोंडाशी आलेला आमरस असा निघून जाणार हे पाहून सर्वांना वाईट वाटले. मला तर मनोमन वाईट वाटले, कारण माझ्या ताटातील वाटीला डाव टेकल्यामुळे सर्व झाले होते. सर्वच जण मान खाली घालून जेवू लागले. माझ्या मनात एक विचार आला आणि मी थोडेसे धैर्य एकवटून नरेशगिरी महाराजांना म्हणालो, महाराज जाने दो ना, बांट दीजिए अमृत सब में, किसी को कोई आपत्ति नहीं होगी. किसी को कोई आपत्ति नहीं इसलिए मैं अधर्म नहीं कर सकता बाबा जी. शास्त्र के अनुसार थाली में जिसका स्पर्श हुआ वह अन्न झूठा हो गया, उसे किसी को देना नहीं चाहिए, तुरंत नष्ट कर देना चाहिए. लेकिन जिसके थाली में स्पर्श हुआ वो भी नहीं खा सकता क्या? मी स्वाभाविक उत्कंठेतून विचारले. मैं समझा नहीं. नरेशगिरी महाराज म्हणाले, मतलब देखिए स्वामी जी, अभी इस भगतराम ने आमरस का स्पर्श मेरे थाली से किया, इसलिए वह झूठा हो गया. लेकिन वह आप सब लोगों के लिए झूठा हो गया, मेरे लिए भी हुआ क्या?
ओ ऐसे, हाँ हाँ, तुम तो खा सकते हो, क्योंकि तुम्हारे लिए वो झूठा नहीं है, बल्कि तुम्हारे कारण बाकी सब लोगों के लिए झूठा हो गया। लेकिन तुम कितना खाओगे उसकी चिंता आप ना करना बाबाजी, जितना पसंत आहे उतना आमरस पालूंगा. आत्यानंदाने मी अक्षरशः ओरडलो. आणि भगतरामने माझ्यापुढे आमरसाचे पातेले ठेवले. मी वाटीच्या ऐवजी थेट पातेल्यातून आमरस खायला सुरुवात केली. पातेलंभर आमरस. कल्पना करून पहा, बाकी सर्वच परिक्रमावासींची तोंडं पडली. खरं तर त्यांना देखील आमरस मिळावा अशी माझी मनापासून इच्छा होती, परंतु महाराजांच्या कठोर नियमांपुढे कोणाचे काही चालणार नव्हते. इकडे नरेशगिरी महाराज गरम गरम पोळ्या करून माझ्या दिशेने फेकत होते आणि मी ते गरम तुकडे थेट आमरसामध्ये बुडवूनच गार करत होतो. त्या दिवशी मी अकंठ आमरस खाल्ला. त्या पातेल्यामध्ये आमरसाचा एक कण देखील शिल्लक ठेवला नाही. खाता खाता बाकीच्या मराठी परिक्रमावासींना वाकुल्या दाखवायला मी विसरलो नाही. माझी आमरस खाण्याची ती पद्धत आणि क्षमता बघून महाराजांना देखील आश्चर्य वाटले. आप मराठी लोगों को आमरस इतना पसंद है क्या? नरेशगिरी महाराजांनी मला विचारले. बहुत ज़्यादा महाराज, आप कल्पना नहीं कर सकते इतना प्रेम से आम का फल महाराष्ट्र में खाया जाता है, मी सांगितलं. पातेलभर आमरस हा खरोखरच खूप जास्त आला, परंतु अखंड खाल्ल्यामुळे पुन्हा आयुष्यात आमरस खायची इच्छाच होऊ नये अशी अवस्था नर्मदा मैयाने आणली. परिक्रमेमध्ये कुठलीही सूक्ष्म इच्छा देखील करू नये, ती वासना नर्मदा माता कायमची पूर्ण करून टाकते. गोंदवलेकर महाराज देखील हा प्रयोग करायचे. जो पदार्थ खायची वासना निर्माण होईल तो अखंड खाऊन ती इच्छा मारून टाकायचे. तसेच काहीसे आज माझे झाले. आता गोडभर पाणी पिण्यासाठी देखील पोटात जागा होणार नाही इतका आमरस त्या रात्री खाल्ला. अर्थात दिवसभर भरपूर चाललेला असल्यामुळे तो सर्व जिरला, परंतु नर्मदा माता आपल्या भक्तांची इच्छा कशा पूर्ण करते याची पुन्हा एकदा अनुभूती या रूपाने मला मिळाली. बाकीच्या परिक्रमावासींनी आमरस खाण्याची इच्छा मनामध्ये केलेली नसल्यामुळे त्यांना थोडा थोडा प्रसाद मिळाला इतकेच. माझी मात्र आमरस खाण्याची हौस नर्मदा मैयाने कायमची फिटवली. रात्री आम्ही सर्वजण अर्थात नरेशगिरी महाराज, बंगाली संन्यासी महाराज, स्वामीदेव महाराज असे बाहेर अंगणात बसून आमरस पचवल्यावर रामरसाचा आनंद घ्यायला सुरुवात केली. अर्थात भरपूर शास्त्र चर्चा केली. ही सर्वच मंडळी केवळ शुद्ध अध्यात्माची चर्चा करायचे. कोणीही एकदाही प्रापंचिक गोष्टींचा उल्लेख केला नाही. कोणी मला नाव गाव पत्ता कुळं गोत्र कलत्र काही विचारलं नाही. केवळ सर्वाभूती भगवंत हा भाव ठेवून हे अन्नक्षेत्र चालवले जात असल्यामुळे इथे मला विशेष आनंद मिळाला. रात्री मी गच्चीमध्ये जाऊन झोपलो. उकाडा सुरू झाल्यामुळं उघड्यावर झोपायला आनंद मिळायचा. या महिन्यामध्ये खूप जोरदार वारे वाहतात, त्याचा आनंद घेत झोपलो. सकाळी उठून सर्व आन्हिके आटोपली. बोरवेलच्या गरम पाण्याने मनसोक्त स्नान केले आणि पुढे निघालो. इतक्यात नरेशगिरी महाराजांनी मला थांबवले आणि सांगितले की चहा घेऊन जावे. त्यांचा आदेश म्हणून मी थांबलो आणि चहा घेऊन निघणार इतक्यात ते मला म्हणाले, थोडीशी भजी केली आहेत तेवढी खाऊन जा. पुन्हा 5 मिनिटे बसलो. मुगाच्या डाळीची सुंदर अशी भजी करून त्यांनी आणली. भज्यांचा बालभोग घेऊन निघणार इतक्यात स्वामीदेव महाराज आले आणि म्हणाले की भजी तेलकट असतात, ते तेल खाली सरकण्यासाठी पुन्हा एकदा गरम चहा प्यावा लागतो. एकंदरीत मी तिथून जाऊ नये अशी या तिघांची इच्छा होती. मला देखील इथे अजून राहावे असे वाटत होते, मनापासून वाटत होते. शेवटी नरेशगिरी महाराज म्हणाले, आता झालीच आहे इच्छा तर थांब. आणि आम्ही चौघेही आनंदाने हसू लागलो. मी पुन्हा एकदा आसन लावले. आमची पुन्हा एकदा आध्यात्मिक चर्चा सुरू झाली. केवळ वेळ कसा गेला हे कळलंच नाही. बाकीचे सर्व परिक्रमावासी भल्या पहाटेच पुढे निघून गेले होते. नरेशगिरी महाराज अतिशय हुशार आणि प्रॅक्टिकल होते. स्वामीदेव महाराज थोडेसे कमी शिकलेले असले तरी देखील त्यांचा अनुभव दांडगा होता आणि ते देखील अतिशय बुद्धिमान होते. बंगाली संन्यासी तर संघाचे प्रचारक राहिले असल्यामुळं त्यांचा समाजाचा आणि संघटनेचा अनुभव दांडगाच होता. अशा 3 महात्म्यांचा सत्संग लाभणे आणि तो देखील नर्मदा परिक्रमेमध्ये या परते भाग्य ते कोणते. तो दिवस अतिशय आनंदात गेला. परिक्रमेमध्ये फार कमी वेळा मी एकाच ठिकाणी 1 दिवसाहून अधिक काळ राहिलो होतो. त्यातलं हे एक ठिकाण. दिवस मावळतीला गेल्यावर तुकाराम बुवा सुरवसे आले. त्यांच्या भीतीने बंगाली पुढे निघून गेला हे सांगितल्यावर सर्वजण हसायला लागले. तुकाराम बुवांनी बंगाली बाबाच्या पातकांचे पाढेच मला वाचून दाखवले. तुकाराम बुवांशी गप्पा मारत बसलेलो असतानाच एक अतिशय तेजस्वी तरुण तिथे प्रकट झाला. परिक्रमावासी असलेला हा तरुण पुढे जाण्याच्या बेतात होता. या 3 निवांत साधूंसोबत राहून माझी देखील वृत्ती निवांत झाली होती. मी पुढे जाणाऱ्या त्या तरुणाला आग्रह करून थांबवून घेतले. या तेजस्वी तरुणाचे नाव होते गुरुत्तम दत्ताराम पाटील. हे थोडेसे वेगळेच नाव मला फार आवडले आणि लक्षात राहिले. सर्वजण त्याला गुरु म्हणायचे. पेणमध्ये राहणारा हा तरुण नक्की काय आहे हे मला जसे कळू लागले तसतसे मला आश्चर्याचे एकावर एक धक्के बसू लागले. कारण अगदी वयापासून ते आवडीनिवडींपासून आमची प्रत्येक गोष्ट तंतोतंत एकसारखी आहे असं आमच्या दोघांच्याही लक्षात येऊ लागलं. अगदी परिक्रमेमध्ये त्याने सोबत घेतलेलं सामान देखील मी घेतलेल्या सामानाबरोबर तंतोतंत जुळणार होतं. बहुतेक दोघांची पत्रिका एकसारखी असावी असा अंदाज आम्ही दोघांनी बांधला. त्याला देखील संगीताची, गायनाची, वाद्यवादनाची आवड होती. तो उत्तमपैकी तबला वाजवायचा. तसेच त्याने सोबत एक बासरी देखील आणली होती. त्याची आणि माझी नाळ चांगलीच जुळली. आम्ही दोघांनी रात्री उशिरापर्यंत बसून अनेक भजने म्हटली. गुरु हा काही एका पिढीत अध्यात्माला लागलेला मुलगा नव्हता. त्याच्या घराण्यामध्ये पूर्वजांपासून अशी परंपरा होती की ते सर्वजण चातुर्मास करण्यासाठी ओंकारेश्वरला असलेल्या मार्कंडेय संन्यास आश्रमामध्ये राहून व्यतीत करायचे तो कालावधी. याचे काका व वडील दत्ताराम
हे देखील दरवर्षी चातुर्मासामध्ये ओंकारेश्वरी असायचे. गुरु एका ग्राफिक्स डिझाईन कंपनीमध्ये मुंबईला जाऊन नोकरी करायचा. परिक्रमेचा विचार डोक्यात आल्यावर नोकरी सोडून हा बाबाजी परिक्रमेला आलेला होता. परिक्रमेला उशीर झालेला असल्यामुळे याने ओंकारेश्वर येथे परिक्रमा न उचलता समुद्र तटाच्या जवळून परिक्रमा उचलली होती, ज्यामुळे नावा बंद झाल्या तरी परिक्रमा खंडित झाली नसती. एकंदरीत चातुर्मास लागण्यापूर्वी परिक्रमा संपण्यासाठी याच्याकडे फार कमी दिवस शिल्लक राहिले होते. मला असलेल्या परिक्रमेच्या अल्प अनुभवावरून मी त्याने रोज साधारण किती चालले पाहिजे आणि किती काळ मुक्काम केला पाहिजे याचे काही ठोकताळे बांधून दिले. रोज सरासरी 45 किलोमीटर चालल्यावर याची परिक्रमा पूर्ण होणे शक्य होते, परंतु त्यासाठी त्याने मध्ये एकही दिवस अधिकचा मुक्काम करणे हिताचे ठरले नसते, हे देखील त्याला मी समजून सांगितले. त्याने देखील माझ्या पुस्तकामध्ये दाखवलेली महत्त्वाची ठिकाणं समजून घेतली आणि त्यानुसार पुढील परिक्रमा करण्याचं ठरवलं. त्याने अनवाणी परिक्रमा उचलली असल्यामुळे हे सर्व थोडंसं कठीणच होतं, परंतु अशक्य नक्कीच नव्हतं. गुरुची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याचं अत्यल्प वजन हेच होतं. हलकंफुलकं शरीर आणि तरी देखील अतिशय मजबूत देहयष्टी असल्यामुळं गुरुला हे जमेल असा विश्वास मला वाटत होता. गुरुत्तमचे शरीर योगी देहयष्टीचं अतिशय उत्कृष्ट उदाहरण होतं. त्यात तो ब्रह्मचारी असल्यामुळे एक वेगळंच तेज त्याच्या ठायी विलसत होतं. गुरुत्तम दत्ताराम पाटील याची भेट व्हावी म्हणूनच कदाचित नर्मदा मैयाने मला त्या दिवशी तिथे अधिकचे थांबून घेतले की काय, असे मला आजही वाटते. सकाळी पुन्हा एकदा मूगभजी खाण्याचा आग्रह झाला. मुगाची भजी खाऊन आणि चहा पिऊन मी पुढे निघालो. माझ्या मागोमाग तुकारामबुवा सुरवसे देखील निघाले. माझ्याप्रमाणेच एकट्याने चालण्याचा संकल्प केलेला असल्यामुळे गुरु सर्वात शेवटी निघाला. आज भरपूर कष्टाची चाल करत मांडवगड नावाचा भव्य पहाड चढायचा होता. हा डोंगर अतिशय अंगावर येणार आहे. इथले वनजीवन देखील समृद्ध आहे. या गडावर नक्की काय काय वाढवून ठेवलेलं आहे याची कल्पना नसल्यामुळे नर्मदा मातेचं स्मरण करत एक एक पाऊल चढू लागलो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.